सरकारचा शपथविधी होऊन आता जवळपास 4 महिने व्हायला आलेले आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये या सरकारमध्ये 16 ओबीसीचे मंत्री आहेत असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. एकंदरीत हे सरकार जे आहे ते ओबीसीचं सरकार आहे अशी एकंदरीत या सरकारची प्रतिमा जी आहे ती या सरकारने केली होती. आणि हे सरकार या निवडणुकीमध्ये ओबीसीने मतदान केलं म्हणून हे सरकार जे स्थापन झालं असाही एक प्रचार जो आहे तो या गेल्या निवडणुकीमध्ये करण्यात आला. आणि ओबीसीच्या बाबतीत घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते सुद्धा निर्णय निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर या सरकारकडून करण्यात आला. परंतु आता 4 महिने उलटले तरी सुद्धा ओबीसीच्या बाबतीत घेतले गेलेले निर्णय जे आहे एकाही निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ते या सरकारकडून करण्यात आलेली नाही असं मला या पत्रकार परिषदेत खेदानं मला नमूद करावं असं वाटतं. आता शाळा सुरू झाल्या आहेत, कॉलेज सुरू झाले आहे, शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर इतकं अन्यायकारक जे आहे धोरण जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलेलं आहे. यापूर्वी सरकारने एक निर्णय केला होता की कुठल्याही परिस्थितीत सरकारने कॅबिनेट निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीत सरकार दुजाभाव करणार नाही. म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये ते दुजाभाव करणारा सर्वांना समान निधी, सर्वांना समान न्याय अशा प्रकारचा त्यांनी GR 11 ऑक्टोबर 2024 रोजी काढला. आणि त्यांनी सांगितले की आम्ही सर्व निधीचं वाटप समान करू. परंतु गेल्या वर्षी जो काय बजेट महायुतीला जे काय निधी दिला गेला त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सरळपणे 90 कोटी रुपयांचा कट त्या ठिकाणी लावण्यात आला. 90 कोटी कापले. या उलट सारथी जे मराठा समाजाचे विद्यार्थी जे आहेत त्यांचा निधी मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी दिला गेला. त्याचप्रमाणे चालू वर्षामध्ये सुद्धा या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा जवळपास 150 कोटीचा 153 कोटी रुपये त्या निधीमधला ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे तो 153 कोटी रुपयाचा निधी कट करण्यात आला. कशासाठी कट करण्यात आला? एक तर सारथीला त्यांनी 215 अधिक कोटी मंजूर करण्यात आला. मग तो महायुतीचा का नाही? म्हणजे एकंदरीत अजितदादांच्याकडे जे अर्थ खातं आहे यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा अजितदादांच्या अर्थ खात्याविषयी फार नाराजी व्यक्त केली होती. कारण मागे अजितदादांनी त्याविषयी गैर स्टेटमेंट जे आहे ते केलं होतं त्याबद्दल त्याने दिलगिरी त्याने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही हा विषय काही पुढे लावून धरला नाही. परंतु जो निधी वाटप जो आहे तो निधी वाटप समान न्यायाने केला गेला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. तर ते सुद्धा होणार नसेल तर या सरकारला हे ओबीसी सरकार जे आहे म्हणून घेण्याचा मुळीच अधिकार राहिला नाही. शिष्यवृत्ती जी आहे म्हणजे हजारो कोटी रुपये शिष्यवृत्ती जी आहे शिष्यवृत्ती दिली जात नाहीये. हा ओबीसी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती घोटाळा जर तुम्ही काढला तर 15,000 कोटीचा घोटाळा हा या शिष्यवृत्ती झालेला आहे. त्याच्या चौकशी आम्ही मागणी केलेली आहे अनेक वेळा पण त्याची चौकशी केली जात नाहीये. त्यामुळं या सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांची गळचेपी जी आहे ते करण्याचं धोरण जे आहे ते सतत त्या ठिकाणी सुरूच राहिलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध जो आहे आवाज उठवण्यासाठी या सरकारला त्यांच्या आश्वासनांची त्यांच्या घोषणांची निवडणुकीतल्या जाणीव करण्यासाठी उद्या यशवंत चव्हाण केंद्रामध्ये या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांची एल्गार परिषद जी आहे ती आम्ही घेतलेली आहे. त्या परिषदेमध्ये आम्ही सरकारने कसे कसे अन्याय केलेले आहेत ते त्या विभागातले विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी पत्रकारांच्या समोर त्याची बाजू मांडणार आहेत. आणि उद्याच्या पत्रकार परिषद उद्याच्या एल्गार परिषदेमध्ये आम्ही सरकारला अल्टिमेटम देऊ. जो काय तुम्ही अन्याय केलेला आहे आमचे एमपीएससीचे विद्यार्थी असेल, आमचे फेलोशिपचे विद्यार्थी असेल, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून निधी पण ओबीसी विद्यार्थ्यांना तो का दिला जात नाही? तुम्ही धोरण घेतलेलं आहे मग त्या धोरणाची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे. एकीकडे सरकारचा सगळ्यात मोठा भाऊ बनलं तर भाजप. त्या भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे असं देवेंद्र फडणवीस अनेक वेळा बोललेले आहे. मग तो डीएनए जो आहे तो डीएनए गप्प कसा बसू शकतो? आणि अर्थ खात्याची मनमानी जी आहे ती मनमानी किती वेळ सहन करणार आहे? म्हणून उद्याच्या जी काय एल्गार परिषद आहे त्या एल्गार परिषदेमध्ये आम्ही ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी मिळून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आम्ही एल्गार करणार आहोत.
आणि उद्या सरकारला आम्ही अल्टिमेटम देऊ की त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये जो काय निधी जो आहे, जो निधी देण्याचं मान्य करून दिलेला नाही तो त्यांनी दिला गेला पाहिजे. आणि जर नाही दिला तर फक्त विद्यार्थ्यांचे आंदोलन जे आहे ते आम्ही उद्याच्या एल्गार परिषदेमध्ये आम्ही आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही राज्यव्यापी करू. ओबीसीचे सगळे नेते मंडळी, सगळ्या समाज मंडळी या आंदोलनामध्ये भाग घेतील. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते आंदोलन आमचं सुरूच राहील. आणि उद्याची एल्गार परिषद ही फक्त सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून घेण्यासाठी आम्ही घेत आहोत आणि सरकारला आम्ही वेळही देत आहोत. पण जर अन्याय त्यांनी सुरूच ठेवला तर मात्र सरकार विरुद्ध रस्त्यावर उठून आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती आम्हाला घेण्यास भाग पाडत आहे. आणि म्हणून सरकारला उद्याचा इशारा देण्यासाठी आमची एल्गार परिषद आहे. मला पूर्ण खात्री आहे की सरकार हे आहे हे ओबीसी सरकार आहे आणि हे सरकार जे आहे ते ह्या ओबीसी आणि भटक्यामुक्त या विद्यार्थ्यांना ते न्याय देतील असं मला पूर्ण अपेक्षा आहे. धन्यवाद.